अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तिसगाव येथील नरहरी उद्योग समूहाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 50 वर्षापूर्वी सुवर्ण पेढी सुरू केली। त्यानंतर दूध संस्था, पतसंस्था, सुपर मार्केट, ऑइल मिल, पेट्रोल पंप असे अनेक व्यवसाय सुरू करून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला। त्याचबरोबर लोकांचा मोठा विश्वास देखील संपादन केला असून नरहरी उद्योग समूहाच्या वतीने सन 2026च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार मोनिकाताई राजळे, महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तिसगाव शहरात लावलेले हे छोटेसे रोपटे आता वटवृक्ष झाले असून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नरहरी उद्योग समूहाने आपल्या विश्वासपात्र सेवा दिल्यामुळे नरहरी उद्योग समूहाने कार्यशून्यातून विश्व निर्माण केले आहे। नरहरी उद्योग समूहाच्या वतीने सन 2026च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे, महंत आदिनाथ महाराज शास्त्री, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते अक्षय कर्डिले, ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे यांच्या हस्ते करण्यात आले असून या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी नरहरी उद्योग समूहाचे अध्यक्ष धीरज मैड, संचालक योगेश मैड यांनी केलेल्या मोठ्या नियोजनानिमित्ताने तिसगाव जिल्हा परिषद गटातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व मैड कुटुंबावर प्रेम करणारे हितचिंतक यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली। संत महंतांसह राजकीय नेते मंडळींनी देखील नरहरी उद्योग समूहाचे अध्यक्ष धीरज मैड यांच्या गेल्या 20 वर्षांपासून समाजकार्याचे अगदी तोंड भरून कौतुक केले। व्यवसायासोबतच समाजकार्यात देखील या कुटुंबाने नेहमीच पुढे राहण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पूरग्रस्तांना मदत वाटप, गरीब गरजू अनाथ मुलांना मदतीचा हात, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मोठी मदत, अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी केलेली मदत एवढेच नव्हे तर तिसगाव परिसरातील शेकडो तरुणांना नरहरी उद्योग समूहामध्ये दिलेला रोजगार देखील महत्त्वाचा आणि प्रेरणादायी आहे। या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार मोनिकाताई राजळे, महंत आदिनाथ महाराज शास्त्री, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते अक्षय कर्डिले, नरहरी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष धीरज मैड यांनी नरहरी उद्योग समूहाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या। विशेषतः धीरज मैड आणि योगेश मैड यांच्या संत नरहरी उद्योग समूहाच्या वतीनं नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिनदर्शिकेचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी आयोजित केलं। सुवर्ण पेढी असेल अशा सगळ्या व्यवसायामध्ये आज ते अतिशय यशस्वी त्यांचं घोडदौड सुरू आहे असं म्हणायला वावगं नाही। खरं तर या तिसगाव परिसरामध्ये किंवा तिसगावमध्ये जी काही बाजारपेठ या ठिकाणी आहे, संपन्न आहे, अतिशय चांगली आहे आणि आपल्या नॅशनल हायवे इथून जर एक वेगळं या शहराचं वैभव आहे आणि अनेक ग्रामीण भागातील परिवारातील शेतकऱ्यांची मुलं असेल किंवा शेजारी असणारा बीड जिल्हा असेल, याही परिसरातून अनेक मंडळी या तिसगावमध्ये, पाथर्डीमध्ये येतात। उद्योग व्यवसाय सुरू करतं, कोणी नोकरीच्या निमित्ताने येतं, कोणी शिक्षणाच्या दृष्टीने येतं आणि हळूहळू या पाथर्डी तालुक्यातील लोकसंख्येच्या आणि व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आपल्याला असं हे तिसगाव आहे। आणि आज जर बघितलं योगेश आणि धीरज असतील हे सगळ्याच व्यवसायामध्ये त्यांचं अतिशय यशस्वी ते झालेलं आहे। माहीत नाही गुरु आहे की काय मंत्र आहे, शेवटी जिद्द, चिकाटी, एक विश्वासार्हता त्यांच्या संत नरहरी उद्योग समूहाने या ठिकाणी कमावलेली आहे आणि मला वाटतं म्हणूनच एवढी मोठी प्रेम करणारी विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे। आज जर आपण उद्योग व्यवसायाचा विचार केला तर आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये अनेक अशी घराणे आहेत की त्या शून्यातून त्यांनी विश्व निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे। जसं एखादा ब्रँड निर्माण झाला की ते एक व्यवसायात नाही येत, हळूहळू अनेक व्यवसाय ते यामध्ये येतात। आपण टाटा बिर्लाचं नाव दिलं तर एका क्षेत्रात त्यांचं उद्योग व्यवसाय मर्यादित नाही, परंतु अगदी रोजच्या आपल्या जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूपासून इलेक्ट्रॉनिक असेल किंवा विज्ञान, संशोधन, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात
ही मंडळी अतिशय यशस्वी झालेली आहे. आणि त्यांचा जर पूर्ण इतिहास बघितला तर अतिशय शून्यातून विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. एक खूप मोठी गरुडची पेंटिंग घेतलेली आहे. मला वाटलं त्याच प्रकारची फक्त आपल्या ग्रामीण भागामध्ये या तालुक्याच्या ठिकाणी बैठ कुटुंबाने कमावलेलं आहे. एक अतिशय मित्र परिवार, सामाजिक योगदान कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी निर्माण केलेलं आहे. आज पतसंस्थेचं रूपांतर मल्टीस्टेटमध्ये झालेलं आहे आणि मल्टीस्टेटमध्ये होत असताना शेवटी एक विश्वासार्हता त्यांनी कमावलेली आहे. तर आज आपण बँक आणि पतसंस्थेची जर परिस्थिती बघितली तर आपल्या शेवगाव असेल, पाथर्डी असेल किंवा नगर जिल्ह्यामध्ये किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये आज त्यांची परिस्थिती बघितली तर खूप कष्टाने कमावलेला पैसा असतो आणि तिथला व्यवहार ह्या ठिकाणी चांगला नसेल तर ती संस्था तर डबघाईत जाते, परंतु गोरगरीब कुटुंबातील शेतकरी हा उद्ध्वस्त होतो. आयुष्याची जमापुंजी त्यांनी त्या ठिकाणी कमावलेली असते आणि मोठ्या विश्वासाने त्या पतसंस्थेत किंवा इतर ठिकाणी त्यांनी फायनान्स कंपनीत गुंतवलेली असते. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठलाही उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये विश्वासार्हता हा खूप महत्त्वाची असते. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचार करता संत नरहरी उद्योग समूहाने आज जी विश्वासार्हता या तालुक्यामध्ये निर्माण केलेली आहे, भविष्यामध्ये त्यांची वाटचाल ही यशस्वी आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य, आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आपण आयुष्यामध्ये जी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जी काही जबाबदारी आपण कमावतो, परंतु कुठंतरी जसं आपण म्हणतो की एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये CSR फंड असतो 10% त्यांनी सामाजिक उपयोगामध्ये तो आणला पाहिजे, दान केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की सिद्धिविनायक सामाजिक संस्था असेल किंवा या उद्योग समूहाच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबांना, विद्यार्थ्यांना आरोग्य सेवेमध्ये सुद्धा बैठ कुटुंबांचं खूप मोठं योगदान आहे. विसरून चालणार नाही. त्याचा अनुभव या परिसरातील आपल्या सर्वांना आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांची अशी यशस्वी गौरतोड या ठिकाणी सुरू झालेली आहे. आज आपल्या सर्वांचं भूषण असलेले आदिनाथ महाराजच्या शुभ हस्ते या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालेलं आहे. मला वाटतं हा आपल्या परिसरातील पहिलाच कार्यक्रम आहे आणि म्हणून मी आजच्या या कार्यक्रमाच्या रीतीने आम्हाला बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल या समूहाचे धीरजजी बेड, योगेशजी बेड यांचं मनापासून आभार मानते. दिनदर्शिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. संत नरहरी महाराज हे महान भगवत भक्त होते. नरहरी महाराजच सोन्या चांदीचा व्यवसाय करायचे आणि स्वतः देव विठ्ठल भगवान परमात्मा त्यांना ते घडू लागायचे, फुंकू लागायचे. म्हणजे महत्त्वाचा धातू सोनं अतिशय किमतीवान हे पांडुरंगानेच यांच्याकडे दिलेलं आहे. असं संत नरहरी महाराजांचं ह्या नावावर मोठं कार्य त्यांचं चालू आहे. प्रांजळपणाने कार्य आहे आणि या कार्याच्या रूपाने आताच आदरणीय आपले वरिष्ठ त्यांनी सांगितलं या कार्याच्या रूपाने ते जनतेची सेवा करतात. मी रामलालाच्या चरणी सद्गुरू जोग महाराज संत नारायण महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की यांच्या हातून असं जोमाने कार्य होत राहो आणि या कार्यामध्ये यांची भरभराट हो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांना आशीर्वाद देतो. जय श्रीराम. अतिशय आनंदाचं वातावरण आहे. नरहरी मल्टीस्टेटच्या वतीने 2026चं कॅलेंडरचं प्रकाशन आत्ताच करण्यात आलं. या निमित्तानं आपल्या सर्वांचे आवडते मार्गदर्शक हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी ते आमदार मोनिकाताई राजे या ठिकाणी उपस्थित राहिल्या व संपूर्ण पाथर्डी तालुका आणि नगर जिल्ह्यातून नरहरी मल्टीस्टेटला जुळलेल्या प्रत्येक शेतकरी, प्रत्येक योजदार, प्रत्येक व्यक्ती जो या मल्टीस्टेटला गेल्या अनेक वर्षांपासून जुळला आहे हे सर्वजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मी प्रथमतः बैठ परिवाराचे मनापासून आभार मानतो की गेल्या अनेक वर्षांपासून नरहरी मल्टीस्टेटच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख फक्त पाथर्डी पुरतीच नाही तर संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आज त्यांनी तयार केलेली आहे. अत्यंत चांगल्या प्रकारचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, सर्वसामान्यांना त्या मल्टीस्टेटच्या माध्यमातून होतो आहे. आमचे अत्यंत जवळचे सहकारी
धीरज शेठ मैड हे सर्व कामकाज चांगल्या पद्धतीने पाहत आहेत. आज त्यांच्या माध्यमातून आपल्या तिसगावमध्ये, धामणगाव, नगर, तालुका, शहरामध्ये, टपोन रोड, कोलेगाव या सर्व ठिकाणी अनेक त्यांच्या शाखा या माध्यमातून तयार झाल्यात. त्यांचे बंधू देखील त्यांना योगेश शेठ या सर्व कार्यामध्ये चांगल्या प्रकारची साथ देत आहेत. निश्चित एक मैड परिवार एक औद्योगिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करतो आहे, चांगलं नावलौकिक झालं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा आणि त्यांच्याकडे जे जे गिऱ्हाईक येतात त्यांच्या सर्वांचा विश्वास संपादन इतक्या वर्षामध्ये झाला आहे. म्हणून आज खरं म्हणजे 2026चं कॅलेंडर प्रकाशन यासाठी केलं की प्रत्येक घरोघरी आपल्या मल्टी स्टेटची माहिती मिळावी आणि सगळ्यांना याचा लाभ व्हावा याकरताच या सगळ्या गोष्टी आज खरं म्हणजे धीरज शेठनी केल्यात. तर मी मैड परिवाराचे मनापासून आभार मानतो. आता येणाऱ्या 8 दिवसातच नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. एवढीच परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांचं हे जे नरहरी मल्टी स्टेट आहे त्यांना चांगल्या प्रकारचा याच्यापेक्षाही दुगणा प्रतिसाद मिळावा. व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांचं नाव याच्यापेक्षाही मोठं व्हावं. जसे आज 5-6 शाखा त्यांच्या आहेत. मी प्रार्थना करतो की 2026च्या डिसेंबरपर्यंत अजून त्यांच्या 10-12 शाखा व्हावा अशी माझी प्रार्थना परमेश्वराकडे आहे. आणि निश्चितपणे व्यवसायिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करत आहेत. त्याच्याबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये बी चांगलं योगदान त्यांचं आहे. त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आणि आजच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी व येणाऱ्या 2026 नवीन वर्षासाठी तुम्हाला सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. नरहरी उद्योग समूहाबद्दल सांगायचे जर झाले तर 2004 साली प्रथम दूध व्यवसायाच्या माध्यमातून या समूहाची सुरुवात झाली. तसा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय म्हणजे हा मैड सराफची सुवर्ण पिढी गेल्या 50 वर्षापासून ही आपल्या सेवेत आहे, कार्यरत आहे. 2004 साली 11वी पूर्ण करून डायनामिक डिग्रीच्या माध्यमातून संत नरहरी दूध संकलन केंद्र हे बल्कुलर इथं चालू केलं. त्यावेळेस माझ्या हिशोबाने दादासाहेब असतील, दादा मरकड वगैरे आमचे सोबतच बल्कुलर होतं. त्यांचं मडील होतं, आमचं तिसगावलं होतं माझं. पुढं चालून शिक्षण बाहेरून घेत असताना 2007 मध्ये संत नरहरी डिग्री अँड ॲग्रो फार्म प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन करून तिसगाव या ठिकाणी चिलिंग प्लॅन्ट चालू केला. खऱ्या अर्थाने दूध धंदा करताना सर्वसामान्य लोकांची एक नाळ जोडली गेली व पुढे 2015 साली संत नरहरी ग्रामीण बिगर सिटी सहकारी पतसंस्था या संस्था या ठिकाणी चालू झाली. 2017 मध्ये संत नरहरी ऑइल मिल ही पशुखाद्य कंपनी चालू झाली. 2019 मध्ये नरहरी सुपर मार्केट मॉल हे दालन या ठिकाणी चालू झालं व 2023 मध्ये नरहरी पेट्रोलियम म्हणजे पेट्रोल पंप आपण हा इथं चालू केला. आणि गेल्या वर्षी 2024 मध्ये पतसंस्था ही सलग 9 वर्ष ऑडिट वर्ग असल्यामुळं आपल्याला पतसंस्थेतून मल्टीस्टेटचा दर्जा देण्यात आला. म्हणजे विस्तारित रूपामध्ये काम करण्याची संधी ही आपल्याला सतत ऑडिट वर्ग असल्यामुळे देण्यात आली. आणि आज या मल्टीस्टेटच्या आपल्या परिसरात 5 शाखा असून नगर या ठिकाणी आपले हेड ऑफिस आहे. नरहरी उद्योग समूह हा नुसतं पैसे कमवणे हा उद्देश नसून समूहाच्या माध्यमातून अनेक सामाजिक काम आम्ही इथं राबवले. पूरग्रस्तांना मदत असो, गोशाळेला मदत असो. बाबांच्याच गोशाळेला आता आम्ही मागच्या 6 महिन्यापूर्वी मदत केली. अयोध्येतील राम मंदिरासाठी निधी असेल, दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, गणवेश हे संस्थेमार्फत दिले जातात. ज्यांना गरज आहे अशांना शाळेतून नावं घेतले जातात आणि त्यांना हे दरवर्षी दिलं जातं. अन्नदान असो, कोरोनामध्ये जवळपास 500 कुटुंबांना आम्ही किराणा वाटप केलं. या कार्यक्रमाप्रसंगी पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, माजी सभापती संभाजी पालवे, डॉक्टर बाळकृष्ण मरकड, घनश्याम महाराज शिंदे, रामदासी महाराज, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन वायकर, मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, संचालक वैभव खलाटे, संभाजीराव वाघ, भगवान मरकड सर, संचालक विठ्ठलराव मरकड, संचालक अण्णासाहेब वांढेकर, दादासाहेब मरकड, शंकरराव उंडाळे, सदाशिव मैड, शंकरराव कातखडे, माधवराव लोखंडे,
भाऊसाहेब लोखंडे, गणेश कंगे, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, युवा नेते कुशल भापसे, अध्यक्ष सोमनाथ कातखडे, सोमनाथ वांढेकर, शिक्षक नेते कल्याण लवांडे, महेश लोखंडे, अरविंद गुगळे, सुनील शिंगवी, सुनील परदेशी, अरुण रायकर, भरत गारुडकर, नितीन लोमटे, सुनील शिरसाठ, सतीश कराळे, यशपाल गांधी, सरपंच इलियास शेख यांच्यासह तिसगाव गटातील अनेक पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी भ्युसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.